मी साहिल. नुकतंच माझं कॉलेज पूर्ण झाले होतं आणि रिझल्टही लागला होता. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे मी नोकरीच्या शोधात पुण्याला आलो. आज पुण्यातला माझा पहिलाच दिवस होता. इंटरव्ह्यू देऊन मी चालत परत जात होतो, तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला, साहिल. मी मागे वळून पाहिलं, तर समोर वडिलांचे जुने मित्र दामू काका उभे होते. मी त्यांच्याजवळ गेलो. तू साहिल ना, दिनकरचा मुलगा? त्यांनी विचारलं. हो काका, मी उत्तर दिलं. तुझा चेहरा अगदी दिनकरसारखा दिसतोय. म्हणूनच ओळखलं तुला. लहानपणी एकदा पाहिलं होतं तुला, ते म्हणाले. इकडे कसा काय आलास? त्यांनी विचारलं. नोकरीच्या शोधात आलोय, मी सांगितले. मिळाली की नाही अजून? नाही, आजच पहिला इंटरव्ह्यू होता. राहायची काय सोय केली आहेस? आत्ता तरी काही नाही. स्वस्तात कुठलं हॉटेल शोधून राहायचा विचार आहे. त्यावर ते थोडे विचारात पडले आणि म्हणाले, अरे, माझं घर इथंच आहे. मी आणि तुझी काकू दोघंच राहतो. हॉटेलमध्ये राहण्याची काहीच गरज नाही. चल, माझ्याच घरी चल. त्यांच्या बोलण्यात आपुलकी होती. मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो. घराच्या दाराशी पोहोचलो, काकांनी बेल वाजवली. काही क्षणांत दरवाजा उघडला आणि समोर काकू उभ्या होत्या. साहिल, अरे ये, आता किती दिवसांनी भेटतोस? काकूंनी हसत स्वागत केलं. काकू म्हणजे काकांची दुसरी पत्नी. पहिली पत्नी काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांना सोडून गेली होती. काकूचं वय साधारणपणे 36 ते 37च्या आसपास असावं, पण ती वयाच्या आकड्यांपेक्षा खूपच तरुण, तेजस्वी आणि मोहक वाटत होती. तिचे लांब काळे केस खांद्यावर मोकळे सोडलेले, कपाळावर हळूच पडलेला 1-2 केसांचा रेशमी लटा. तिचा गोरा रंग आणि चेहऱ्यावर पडणारी खळी नजरेत भरून येत होती. तिनं अंगावर हलकासा स्लीवलेस टॉप घातला होता, जो तिच्या मौसर अंगकाठीला घट बसत होता. त्या टॉप खालून तिची उंचसर छाती स्पष्ट जाणवत होती. ती नजरेला सहज अडकवून ठेवणारी, सौंदर्याचं बोलकं उदाहरण वाटावं अशी. तिच्या हालचालीत एक खास गती होती, नाजूक पण जाणीव जागवणारी. ती दरवाजा उघडून हसली आणि म्हणाली, साहिल, अरे ये ना आत. तिच्या आवाजात एक आपुलकी होती, पण तिच्या नजरेत काहीसं वेगळंच, उबदार, गुंतवणारं आणि थोडंसं गुढही. मी फ्रेश होईपर्यंत काकूने चहा तयार केला होता. ती ट्रे हातात घेऊन हॉलमध्ये आली तेव्हा तिचा चेहरा शांत होता, पण डोळ्यांत एक वेगळीच उदासी लपलेली जाणवत होती, जणू ती अनेक वर्षांची एकटेपणाची सवय लपवण्याचा प्रयत्न करत होती. घे चहा, ती हळूच म्हणाली. तिचा आवाज हसरा होता, पण त्याच्या मागे दडलेली खिन्नता मला जाणवत होती. आम्ही गावाकडच्या आठवणींमध्ये गप्पा मारत बसलो. ती माझं बोलणं खूप एकाग्रतेनं ऐकत होती. मध्येच तिची नजरा माझ्या चेहऱ्यावर थांबत, कधी ओठांवर तर कधी डोळ्यांत. जणू काही ती त्यामध्ये काही शोधत होती, जस की आपुलकी, ओळख किंवा कदाचित स्पर्श. साहिल, तू किती वेगळा आहेस. तुझ्यात एक शांतपणा आहे. ज्या घरात मध्ये इतकी काळ शांतता होती, तिथे तू आल्यावर जरा जिवंतपणा जाणवतोय, ती बोलली, आणि तिचा आवाज थोडा हलकासा थकला. तिने थोडं पुढे सरकत माझ्या शेजारी बसताना हलक्याच स्पर्शाने माझ्या हाताला स्पर्श केला. तिच्या हाताची उष्णता माझ्या त्वचेत उतरली. मी काहीच बोललो नाही, पण माझ्या श्वासाचा वेग बदललेला तिला तो जाणवला असावा. काकूचं हृदय त्या शांततेत धडधडत होतं. तिच्या अंगावरचा स्लीवलेस टॉप तिच्या उंचल्या छातीवर घट्ट होता, आणि ती हलक्या उसास्यासह एकटक माझ्याकडे पाहत होती. त्या नजरेत एक ओढ होती, ती एकटेपणाची, बऱ्याच दिवसापासून साठलेल्या त्या ओढीची. ती म्हणाली, साहिल, नोकरी मिळाली तरी तू राहा इथेच. तिच्या या वाक्याच्या मागे केवळ काळजी नव्हती, तर त्यात एक एकाकी स्त्रीची ओढ होती, जी केवळ सान्निध्यासाठी नव्हे, तर प्रेमासाठी, जवळिकेसाठी आतून अर्जव करत होती. तिच्या चेहऱ्यावरची ती उदासी मला सतत दिसायची. ती काही बोलायची नाही, पण तिचे डोळे बोलायचे. जणू एखादी खोल दुःखाची नदी, जी दिवसेंदिवस गप्प राहून वाहत होती, पण कुठेतरी ती उफाळून येणार याची चाहूल लागत होती. एक दिवस ती घराची साफसफाई करत होती. मी तिच्या मदतीला होतो. ती स्टूलवर चढून वरचं कपाट स्वच्छ करत होती, आणि मी खालून स्टूल सांभाळून उभा होतो. त्या क्षणी माझ्या नजरेसमोरचं दृश्य क्षणभर स्थिर झालं. काकूने आतून काहीच घातलं नव्हतं. तिच्या स्लीवलेस टॉपखालून ती अगदी स्पष्ट दिसत होती. तिच्या छातीच्या हालचाली, प्रत्येक श्वासाबरोबर होत असलेली लयबद्ध उठाबस, तिच्या कंबरेचा ते कोमल वळण. हे सारं असं जवळून, खालून बघताना माझं मन गोंधळून गेलं. क्षणभर मला ती एकटेपणाने थकलेली स्त्री वाटली, जिला फक्त आधाराची, प्रेमाची, कोणाच्या तरी घटमिठीची गरज होती. मनात एक तीव्र इच्छा दाटून आली, तिला घटमिठीत घ्यावी, तिच्या त्या थकलेल्या आत्म्याला स्पर्शातून प्रेम द्यावं, तिचं दुःख ओठांवरच्या कुशीत विसावू द्यावं. पण मी स्वतःला आवरलं. तो क्षण फार हळवा होता, पण त्याचवेळी जबाबदारीनं ओझं झालेला. मी डोळे बंद करून खोल श्वास घेतला, आणि मनातले भलते विचार झटकून टाकले.
पण ती क्षणभराची प्रतिमा मात्र मनात खोलवर कोरली गेली होती. ती मनातून जात नव्हती. अचानक माझा फोन वाजला. मी ते घेण्यासाठी वळलो आणि एवढ्यात मागून एक आवाज आला, आई ग बापरे. वळून पाहिलं तर काकू स्टूलवरून पडल्या होत्या. मी धावत गेलो. त्या पायाला धरून बसल्या होत्या, चेहऱ्यावर वेदनेचं पण त्याहूनही जास्त काही दडपून टाकलेलं भाव. काकू, एक मिनिट, मी मलम आणतो असं म्हणून मी पटकन ड्रेसिंग टेबलातून मलम काढून त्यांच्या पायाजवळ बसलो. पायाला हात लावताच त्या थोड्या हलक्याने शहारल्या. मी हळूच मलम लावत होतो. तेवढ्यात काकूने परकर थोडासा वर सरकवला, कदाचित मलम व्यवस्थित लागू शकेल म्हणून. पण त्या गोऱ्या नाजूक मांड्या पाहून माझ्या डोळ्यासमोर आल्याचं क्षणभर माझं श्वासच थांबले. त्या त्वचेचा स्पर्श, त्यावरून माझ्या बोटांचा अलगद स्पर्श, सगळं काही आतून हलवत होतं. मी मलम लावत असतानाच काकू डोळे मिटून शांत श्वास घेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव, तो काही फक्त दुखण्याचा नव्हता. तो कुणाच्या तरी उष्ण आणि जिव्हाळ्याच्या स्पर्शाची वाट पाहणाऱ्या स्त्रीचा होता. त्यांचा श्वास थोडा खोल गेला होता. श्वासाचा उष्णपणा मला जाणवत होता. माझे हात अजून हळूहळू वर सरकत होते, पण मी कुठेतरी स्वतःला थांबवतही होतो. मनात हजार विचार होते. ती माझ्यावर विसंबलेली आहे, पण तिच्या त्या नजरेत, त्या स्पर्शाच्या निमित्ताने एक वेगळाच ओलावा होता. तो क्षण फार जड होता, भावनांनी ओथंबलेला. त्या एकटेपणात गुंतलेली स्त्री आणि माझं धडधडणारं तरुण मन एकमेकांसमोर शांत बसलेलं होतं. शब्द नव्हते, पण खूप काही बोललं जात होतं. नजरेतून, स्पर्शातून. काकूच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. एक अशी तडफड जी शब्दांत नव्हती, पण डोळ्यातून थेट हृदयात उतरत होती. तिची नजर माझ्याकडे पाहत होती, पण तिचं मन जणू खूप दिवसांपासून वाट पाहत होतं. कुणाच्या तरी सहवासाची, स्पर्शाची, आपुलकीची. माझं हृदय धडधडू लागले. मी हळूच बाजूला सरकायला लागलो, पण तेवढ्यात ती अचानक पुढे आली आणि मला घट्ट मिठीत घेतले. एक क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटले. तिचा स्पर्श उबदार होता, फक्त शरीराचा नव्हे, तर त्यामागच्या एकाकीही होती. तिने माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. हळूवार, वित्सर आणि आमच्यामध्ये किस सुरू झाले. तो किस पूर्ण खोलवर जिव्हाळ्याने भरलेले होता. तिचा तो पहिला किस काही क्षण चालला, पण त्यामागे कित्येक वर्षांची तृषा होती. ती अलगद फुसफुसली, साहिल, आता थांबू नकोस. मला ते प्रेम दे, जे मी कित्येक दिवसांपासून मनात साठवून ठेवलं. मी तिच्या या भावना समजून, शांतपणे तिला जवळ घेतलं. माझे ओठ तिच्या ओठांशी मिसळले. तशी तिने मला घट्ट मिठी मारली आणि तीही मला साथ देऊ लागली. बराच वेळ आमच्यामध्ये ते किस चालू होते. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. मी ओठावरून मानेवर किस करू लागलो. तिच्या प्रत्येक भागवरती किस करू लागलो, तशी तिच्यात एक वेगळीच लहर निर्माण होत होती आणि तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. मी पण उतावळा झालो होतो आणि त्याबरोबर चावटचाळे करत होतो. तशी ती मला अजूनच घट्ट मिठी मारत होती. ती पण माझ्याबरोबर नको नको त्या ठिकाणी चावटचाळे करत होती, ज्यातून अजब लहर येत होती. तिच्या प्रत्येक स्पर्शाने मी उत्तेजित होत होतो. मी आता पूर्णपणे उत्तेजित झालो होतो आणि तिला गाळ्यावर किस करून हळूहळू माझे ओठ तिच्या मऊ त्वचेला अलगद स्पर्श करत खाली सरकत होते. तशी ती मोहक आणि मादक स्वर तिच्या मुखातून येत होते. ते ऐकून मी माझे भान हरपून गेलो होतो. काकूच्या मिठीत मी हरवत होतो. तिच्या कुशीत एक वेगळीच ऊब होती, जणू वर्षानुवर्षांची शांतता आता आवाज काढत होती. परत तिचे ओठ माझ्या ओठांवर अलगद फिरत होते आणि तिच्या कोमल हात माझ्या पाठीवरून फिरत होते. तिचे हळवे हात सगळं काही मनाच्या खोलवर स्पर्श करत होते. ती मला जवळ ओढत म्हणाली, साहिल, आज मला नुसती मिठी नको, मला माझं अस्तित्व तुझ्यात शोधायचं आहे. आता आम्ही दोघं एकमेकांच्या अस्तित्वात विरून जात होतो. माझे ओठ तिच्या गालावरून हळूहळू खांद्यावर घसरत होते आणि तिचा देह हलकेच माझ्या स्पर्शाला प्रतिसाद देत होता. ती श्वासात बोलली, आज तू फक्त माझा आहेस आणि मी तुझी. मीही बोललो, हो ग राणी, मी फक्त तुझाच आहे. पण त्याचवेळी तिच्या मनात एक अशी तडफड होती जी शब्दांनी व्यक्त होऊ शकत नव्हती. परत तिचे ओठ हळूहळू माझ्या ओठांवर टेकले आणि त्या क्षणात मला जाणवलं की ती इतक्या दिवसांपासून काहीतरी शोधत होती. तिच्या कर्जलेल्या श्वासामध्ये एक चंचलता होती, जिचं मी स्वागत करत होत. माझं हृदय धडधडत होतं. तिच्या हातांची पकड थोडी अधिक घट्ट झाली होती. तिच्या ओठांचा स्पर्श सणसणीत, तीव्र होत चालला होता, जणू काही ती मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. साहिल, थांबू नकोस, ती जणू मागणी करत होती, पण त्यामध्ये एक आशा, एक हुरहुर होती. मी तीच नजरेतून वाचू शकत होतो. ती जणू या क्षणात पूर्णपणे समर्पित होती. तिच्या भावना अडचणीतून बाहेर येत होत्या आणि ती हळू आवाजात म्हणाली की माझी इच्छा पूर्ण कर. खूप दिवस झाले हे सुख मी अनुभवलं नाही. तिच्या ते बोलण्याने मी अजून तिला घट्ट मिठी मारली आणि आपल्याजवळ घेऊन आमचे मिलन सुरू झाले. ती प्रत्येक क्षणाला भरून जात होती.
तिचे शरीर एक वेगळा संवाद साधत होते आणि प्रत्येक मिनिट सोडले की तो क्षण काहीतरी गहिरा होत चालला. साहिल, मी तुझ्यात हरवले, ती फुसफुसली, आणि थोडा वेळ असंच राहू दे तिच्या शब्दात एक तडफड होती. काही वेळानंतर आम्ही अंतिम टोकाकडे पोचलो होतो. आमच्या श्वासची गती वाढली होती. आम्ही दोघे स्वतःचे भान हरपून त्या अनमोल क्षणात विरघळले होतो. शेवटी तो क्षण आला आणि आम्ही दोघे शेवटी शांत झालो. त्या रात्री मी काकूंना ते प्रेम दिलं जे त्यांच्या मनात कित्येक दिवसांपासून दडपलं गेलं होतं. आणि मग एक रात्र नव्हे तर अनेक रात्री अशाच भावना उलगडत गेल्या. एक संवाद, एक नातं जे शब्दांपेक्षा खोल होतं. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच भावना आणि नात्यांना स्पर्श करणाऱ्या कथांसाठी.